नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा दुसरा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे वास्तव संख्या, रियल नंबर्स. वास्तव संख्या या धड्यामध्ये 5 सराव संच आहेत. देर आर 5 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. त्या 5 सराव संचापैकी सराव संच 2.1, सराव संच 2.2 आपला झालेला आहे. सराव संच 2.3 साठी आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते दोन्ही व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत आणि आज मी सराव संच 2.3 घेतोय. परत एकदा रिव्हिजन होईल तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही 2.3 साठी शिकले त्याच्या. बघा आता सराव संच 2.3 घेतोय आपण. सराव संच 2.3 स्टार्ट केलाय आपण. आता लक्ष द्या, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस सेट 2.3. पहिलाच प्रश्न आहे, पुढील कर्णींची कोटी सांगा. राईट द ऑर्डर ऑफ द सर्ट्स गिवन बिलो. ऑर्डर लिहा म्हणजे काय, ह्या टोपलीतली किती संख्या आहे ते लिहा, त्याला म्हणतात ऑर्डर. म्हणजे हे किती मूळ आहे. हे जसं इथं काही नाही म्हणजे हे वर्गमूळ आहे, इथं काही नाही म्हणजे हे वर्गमूळ आहे. हे बाहेरच्या अंकाशी काही घेतले नाही. आणि हे गणित बरं हे बघून घ्यायचं का, कोटी लिहितोय आपण. कोटी म्हणजे काय, ऑर्डर म्हणजे काय, कितवं मूळ आहे. म्हणजे ह्या टोपलीच्या आतमध्ये किती संख्या आहे. जेव्हा इथं काहीच नसतं त्यावेळेस त्याला वर्गमूळ म्हणतात. म्हणजे इथं 2 असतं म्हणून कोटी बरोबर 2. आता इथं ऑलरेडी काहीच नाहीये, हे बाहेरच्या 5ला काही घेईल. बरेच लोक काय करतात, 5 आणि वर्गमूळ 12 असं लिहितात. मग हे 5 पुढे चालला जातो, टोपलीत चालला जातो. मग कोटी 5 वाटायला बसले तुम्हाला. म्हणून तुम्ही लिहिताना गणित हे 5 असे आणि हे वर्गमुळात 12 इकडे आणि याची कोटी सांगायची आपल्याला. म्हणजे हे कितवं मूळ आहे. वर्गमूळ आहे म्हणजे कोटी 2 आहे, घनमूळ आहे म्हणजे कोटी 3 आहे, चौथं मूळ आहे म्हणजे कोटी 4 आहे. म्हणजे थोडक्यात या टोपलीत किती संख्या आहे. इथं काही नसतं तर 2 असतं म्हणून तुम्ही याची कोटी किती लिहिणार, 2. कोटी बरोबर 2. हा, याची कोटी सांगा, याची ऑर्डर सांगा. आता याची ऑर्डर सांगा तर हे किती आहे, 4. म्हणजे हे 10चे चौथे मूळ आहे, 4th रूट ऑफ 10. काय वाजता याला 10चे चौथे मूळ, 4th रूट ऑफ 10. म्हणून कोटी किती आहे, 4. इथं कोटी किती आहे, परत आता या टोपलीत काही संख्या नाही आहे म्हणजे 2. ह्या टोपलीत किती आहे, 3. म्हणून कोटी किती आहे, 3. इझी की नाही. कोटी ओळखता येणं काही अवघडच नाहीये. ह्या टोपलीतल्या अंकाला कोटी म्हणतात. जेव्हा काही नसतो तेव्हा 2 असतो. कधी कधी या वर्गमुळाच्या बाहेर पण एक अंक असतो तर याला तुम्ही कोटी म्हणत नका बसू. हा कोएफिशियंट आहे असं पुन्हा गोंधळ नका होतो. आणि गणित लिहिताना स्वच्छ द्या. ही जी टोपली असते ती मस्त काढा आणि हा अंक पूर्ण टोपलीत उतरवा. हा, वर्गमुळाचं चिन्ह छान काढायला शिका बाळा. लक्षात घ्या, कोटी एकदम इझी बा. आता हे तुम्हाला होमवर्कला दिलेली 6, 7, 8 हे सगळं टोपलीत अंक आहे. हा पण टोपलीतला आहे, हा पण टोपलीतला आहे. हा टोपलीत काहीच नाहीये, हा टोपलीत 4 आहे. तर यांच्या कोटी केलं. ओके बाळांनो, हा पहिला प्रश्न एकदम इझी. पुढचा प्रश्न, करणी आहे किंवा नाही सांगा. आता ज्यांचं उत्तर निघेल त्या करणी नाही आणि ज्यांचं उत्तर नाही निघणार, ज्यांचं उत्तर निघेल त्या करणी नाही आणि ज्यांचं उत्तर नाही निघणार त्या करणी आहे. उलट आहे ते सगळे. बघा 51चं घनमूळ निघतं का, काही नाही. म्हणून याला काय म्हणणार तुम्ही, करणी आहे किंवा करणी सर. तसंच या 16चं चौथं मूळ निघतं का, हो. कसं कळतं ते तुम्हाला, 16चे फॅक्टर पाडा. असे फॅक्टर पडले पाहिजे की कोणता तरी अंक 4 वेळा आला पाहिजे तर त्या 16चं उत्तर निघतं असं अर्थ आहे. तुम्ही जर 16चे फॅक्टर पाडले तर 4चं 16 येतात आणि 4चं बेदुने 4, 4चं बेदुने 4. तर 2 4 वेळा याचा अर्थ 16चं चौथं मूळ 2 आहे. हे बघा, याचं चौथं मूळ म्हणजे काय, अशी कोणती तरी संख्या पाहिजे जिचा 4 वेळा गुणाकार 16 यायला पाहिजे. तर अशी कोणती संख्या आहे, 2, जिचा 4 वेळा गुणाकार केला की तुमचं उत्तर 16 येतं. म्हणून या 16चं चौथं मूळ जे आहे ना ते 2 निघतं. म्हणजे याचं उत्तर निघतं, याचं उत्तर निघतं. म्हणून ही करणी नाही, करणी नाही, नॉट सर. थोडं गोंधळ होतोय बरं का या गणितांमध्ये बऱ्याच जणांचा. तर नीट लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा, बघा तुम्ही याचे फॅक्टर पाडायला शिकत. 81चे जर फॅक्टर पाडले, कारण हे 5वं मूळ 4थं मूळ आलं तरच हा गोंधळ आहे. वर्गमूळ आणि घनमूळ आलं तर हा गोंधळ नाहीच आहे. कारण वर्गमूळ आणि घनमूळ कुणाचं निघतं हे तुम्हाला माहिती आहे. कारण वर्ग आणि घन तुमच्या पाठेपणाने. आता हा 5वा घात जरा मोठा आहे ना म्हणून आपण अवयव पाडू. 9 9 81. आता परत 3 3 9 3 3 9 3 3 4 वेळा. आपल्याला किती वेळा पाहिजे होता, 5 वेळा. 5वं मूळ आहे म्हणून हा 3 5 वेळा आला असतं तर 81चं 5वं मूळ 3 झाला असतं. याचा अर्थ 81चं 5वं मूळ निघत नाही. म्हणजे याचं उत्तर निघतच नाही, काहीच निघत नाही. म्हणून याला तुम्हाला काय म्हणावं लागेल, करणी आहे सर. हे अवयव तुम्हाला पाडायचे नाही. मी हे अवयव का पाडून दाखवतोय, कारण याचं 5वं मूळ याचा अर्थ अशी कोणती तरी संख्या पाहिजे जिचा 5 वेळा गुणाकार 81 आला पाहिजे. 5 वेळा गुणाकार केला. 3चा 4 वेळा गुणाकार केला तर 81 येतो, पण 5 वेळा एकतो काय नाही. याचा अर्थ 81चं 5वं मूळ निघत नाही. आणि जर हा 3 5 वेळा असता ना त्याचा अर्थ 81चं 5वं मूळ 3 निघलं असतं आणि उत्तर निघतं. म्हणून मी याला करणी नाही म्हणत असतो.
थोडं गोंधळ होऊन देऊ नका, नीट बघा, एकदम इझी. 256चं वर्गमूळ निघतं याचं उत्तर किती निघतं? 16. म्हणून ही करणी नाही, नॉट सर. तसं या 64चं घनमूळ निघतं किती निघतं? 4. कारण 64चं घनमूळ 4 आहे बाळा, म्हणून हे पण करणी नाही. उत्तर निघालं तर करणी नाही. आणि आता याचं उत्तर निघतं का वर्गमूळ 22 आणि 7चं वर्गमूळ निघतं का? नाही. याचं उत्तर काहीच निघत नाही, म्हणून ही करणी आहे. सर समजतंय का तुम्हाला? कधी करणी आहे म्हणायचं, कधी करणी नाही म्हणायचं, कळालं का तुम्हाला? उत्तर निघालं तर करणी नाही, उत्तर नाही निघत असेल तर करणी आहे. उत्तर नाही निघत असेल त्यासाठी तुम्हाला वर्ग आणि घन पाठ करावा लागेल. आणि पुढच्या घातांकाचं गणित आलं तर अशा अवयव पाडा. लक्षात घ्या, इझी आहे. त्याचा पण एक उपभोग देतो मी तुम्हाला. हे गणित तुम्ही करा. सर घनमुळात 8, वर्गमुळात 121, वर्गमुळात 900, घनमुळात 35, वर्गमुळात 713, वर्गमुळात 60. हे गणित तुम्ही करा. आता तिसरा प्रश्न. आता तुम्हाला सांगायचंय ह्याच्या 2 करणी आहे, सजातीय करणी आहे की विजातीय करणी आहे, लाईक स्टर्स आहे की नॉट लाईक स्टर्स आहे, म्हणजे अनलाईक स्टर्स. कधी असतात सजातीय करणी? जेव्हा वर्गमुळातला अंक सेम असेल तेव्हा. आतमधला अंक सेम पाहिजे, कर्निस्थ संख्या सेम पाहिजे. आता इथं तुम्ही बघा, वर्गमुळात किती दिसत आहेत? 13, आणि इथे किती दिसत आहेत? 52. म्हणजे हे सारखं आहे का? नाही. म्हणून तुम्हाला वाटेल या सजातीय करणी नाहीये, पण तसं नाही. याला थोडंसं फोडता येत असेल तर फोडावं पण लागतं, त्याचं स्टेप बनवावं लागतं. 52चे फॅक्टर पडतात 13×52, याचे फॅक्टर पडत नाही. हे जशाच असतं. मग ह्या 4चं उत्तर निघतं 2, आणि आतमध्ये शिल्लक राहतो 13. कॉमच घ्यायचं मध्ये. आपण लहान मोठेपणा करायचं ना, तसं करायचं. आणि आता बघा वर्गमुळातला अंक सेम आला की नाही आला. हे बघा, याला तुम्हाला जर काही याचे अवयव पडत असेल, जर काही याचं काही अर्ध वर्गमूळ निघत असेल तर काढावं लागेल. याचं निघतच नाही, कारण 13 हा कुणाचाच गुणाकार नाही, ज्यातल्या एका अंकाचं वर्गमूळ निघू शकेल. म्हणून हे 13 तसंच तसं राहील. पण याचं निघालं 13×52 आणि 4चं उत्तर 2 निघालं, 13 आतमध्ये राहील. आणि आता मला कळतं ह्या सजातीय करणी आहे की विजातीय, तर तुम्हाला म्हणावं लागेल सजातीय करणी, लाईक स्टर्स. सजातीय करणी आणि विजातीय करणी मधला फरक लक्षात घ्यायचा ना तुम्हाला. सजातीय करणी म्हणजे ज्यांच्या आतमधली संख्या जी असते ती कशी पाहिजे? सेम. हे वर्गमुळात 13 आहे, हे पण वर्गमुळात 13च पाहिजे. हे बाहेरचा अंक काही पण असू द्या, हा 2 आहे, हा 5 आहे, असू द्या, पण हे वर्गमुळातला अंक जो आहे तो सेम पाहिजे. त्याला म्हणतात सजातीय करणी, त्याला म्हणतात लाईक स्टर्स. आणि हे का शिकायचं? कारण हा आतमधला अंक सेम असेल तरच बेरीज वजाबाकी करता येईल. हे पण तुम्ही शिकलाय ऑलरेडी. लक्षात येतं ना? इझी नाही एकदम. आता बघा, इथं पण याचे अवयव पडेल, याचे नाही पडेल. मग याचे पाडू. 17×4 पडले ना अवयव, याचे नाही पडत. म्हणून हे जशाच तसे मध्ये कॉमच ठेवा. आता या 4चं उत्तर निघतं 2, 17 जशाच तसे, आणि हे जशाच्या तसे. आता बघा, यांच्या वर्गमुळातला अंक सेम आहे का? नाही. हा 17 आहे, हा 3, म्हणून यांना सजातीय करणी होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला काय म्हणावं लागेल? यांना विजातीय करणी. विजातीय करणी, सजातीय आणि विजातीय, लाईक आणि अनलाईक. म्हणून यांना तुम्हाला अनलाईक स्टर्स म्हणावं लागेल. अनलाईक स्टर्स. इझी ना? जमेल ना? बघा, अवयव पाडा. हे 18चे पाडू अवयव. सांगा 18चे अवयव काय पडेल? आता 18चे अवयव पडताय 9 × 18, राईट ना? तसे ह्या वर्गमुळात 2ची नाही पडत बा, हे राहू द्या. आता ह्या 4चं उत्तर 3 निघेल. हे 4 तर आहेच, ह्या 9चं उत्तर 3 निघालं. सॉरी, हे 9 आहे, 9चं उत्तर 3 निघालं, आतमध्ये 2 राहील. हे जशाच तसं. परत हे 4×12 वर्गमुळात 2, आणि हे जशाच तसं. आणि आता चेक करा, वर्गमुळातला अंक सेम आहे की नाही आहे. म्हणून यांना पण तुम्हाला म्हणावं लागेल सजातीय करणी. लक्षात घ्या तुम्ही. बेरीज वजाबाकीच्या वेळेस कामं येते, त्याला फॅक्टर पाडावे लागतात. फॅक्टर म्हणजे काय? अशी कोणती पण संख्या, असा कोणता पण गुणाकार सुद्धा ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघाला पाहिजे, वर्ग पाड्यांमध्ये आला पाहिजे. हा 18. लक्षात घ्या. आणि सजातीय करणी म्हणजे वर्गमुळातला अंक सेम पाहिजे दोघांचा पण. याचा जसं 2×2 आहे म्हणून सजातीय करणी, याचा 17 आणि 3 आहे म्हणून विजातीय करणी, याचा 13×13 आहे म्हणून सजातीय करणी. लक्षात येते? आता हे बघा, 12चे फॅक्टर पाडा. 12चे फॅक्टर पडतात 4×12, राईट ना? आणि जर 3चे पाडा तर 3चे पडतच नाही. मग आता हे 19, आणि ह्या 4चं उत्तर परत 2 आलं बघा. ह्या 4चं उत्तर 2 आलं, आतमध्ये राहायला गुण फक्त 3. ह्या 4चं उत्तर 2, वर्गमूळ 2, 3 अशाच असतात. आणि हे पण. मग याचं उत्तर 19 गुणे किती बनतं? 38. आणि आता चेक करा तुम्ही, ह्या सजातीय करणी आहे किंवा नाही, तर आहे. म्हणून यांना तुम्ही म्हणा सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे लाईक स्टर्स. लाईक स्टर्स.
का बरं लाईक स्टर्स आहे या? कारण यांच्या वर्गमुळातला अंक सेम आणि अशाच अंकांच्या बेरजा होतात किंवा वजाबाकी. याचे अवयव पडत होते. सर 11 दुणे 22 पडतात, काही कामाचे नाही बाळांनो. 22 11 दुणे करून काहीच फायदा नाही. याचा 11 त्रिक करून काहीच फायदा नाही, कारण एका पण अंकाचं वर्गमूळ निघत नाही. म्हणून याला तुम्ही डायरेक्ट म्हणा विजातीय करणी. विजातीय करणी. विजातीय करणी म्हणजे काय? अनलाईक स्टर्स. अनलाईक स्टर्स. आणि शेवटचं आता हे जसं 5 आहे त्याचे अवयव पडत नाही 5चे, पण याचे पडतात बघा. 25 त्रिक 75 पडतात ना. तर हे 5 वर्गमुळात 5 तर राहतच आणि याचे ह्या 25चं उत्तर 5 येतं, आतमध्ये 3 राहतं. आता तुम्ही यांच्या वर्गमुळातला अंक चेक करा. बाहेरचा अंक सेम आहे बरं का, त्याच्याशी काही घेऊन देत नाही. वर्गमुळातला अंक 5 आहे, वर्गमुळातला अंक 3 आहे, म्हणजे ह्या अनलाईक स्टर्स. कशा सहित ह्या अनलाईक विजातीय. येते लक्षात? मोठा सराव संच आहे हा. प्रॅक्टिस सेट खूप मोठा. याच्यात 9 प्रश्न आहे सगळे. आता शिक आपले 3 झाले. पहिल्या प्रश्नात आपण शिकलो करणीची कोटी, दुसऱ्या प्रश्नात शिकलो करणी आहे किंवा नाही, आणि तिसऱ्या प्रश्नात शिकतोय आपण सजातीय करणी आणि विजातीय करणी. लाईक स्टर्स आणि अनलाईक स्टर्स. ओके. वर्गमुळातला अंक सेम असेल तर लाईक स्टर्स, वर्गमुळातला अंक वेगळा निघाला तर अनलाईक स्टर्स. पहिल्यांदा तर सगळे अनलाईकच वाटतात, पण अवयव पाडल्यानंतर कळतं. ओके बाळांनो? ओके बाळांनो, तर पुढचा प्रश्न बघू. या सराव संचामध्ये सगळे 9 प्रश्न आहे बाळांनो, आणि 9 वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकताय. 9 गोष्टी शिकताय. आता त्यातली ही चौथा प्रश्न, चौथी गोष्ट की तुम्ही या करणीला काय करा, सोपं रूप द्या. सोपं रूप द्या म्हणजे याचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही, पण अर्ध वर्गमूळ काढा तुम्ही याचं अर्ध. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या वर्गपाडे लक्षात पाहिजे. वर्गपाडे कोणते कोणते येते वर्गपाडे? 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. ऍटलिस्ट एवढे वर्ग पाडे तुम्ही लक्षात ठेवा. हे वर्ग पाडे 1, 4, 9 यांच्या पाड्यात ही संख्या आली पाहिजे. यांच्या कुणाच्या पण पाड्या चेक करा. 27 त्यांच्यापैकी कुणाच्या पाड्यात येतात? 27 लिहावर का एकदा. परत मोठं वर्गमुळाचं चिन्ह काढा आणि आता पाडा शोधा. सांगा 27 कुणाच्या पाड्यात येते? त्यापैकी 9च्या. म्हणून 9 त्रिक 27 करा. आणि मग ह्या नावाचं उत्तर किती घ्या? ह्या नावाचं उत्तर 3 घ्या आणि आतमध्ये 3 राहू द्या. हे तर सगळीकडेच वापरायचं तुम्हाला. वर्गमुळाच्या बाहेर तुम्हाला त्या अंकाला अर्ध काढता आलं पाहिजे. इथं 9 त्रिक 27 झालं, पण ह्या नावाचं उत्तर 3 येतं. लक्षात येते तुमच्या? नीट बघा. आता हे 50चं बघा. सांगा 50 त्यापैकी कुणाच्या पाड्यात येतात? त्याच पाड्यात आला पाहिजे तो 50, कारण त्यातल्या एका अंकाचं वर्गमूळ निघतं. ह्यातल्याच प्रत्येक अंकाचं वर्गमूळ निघतं, म्हणून त्याच पाड्यात ही संख्या आली पाहिजे. तर 25च्या पाड्यात येतात. 25 गुणे 50. मग 25 गुणे 50 केलं की ह्या 25चं उत्तर किती? 5. आतमध्ये 2. हे सगळ्यात मेन आहे, कारण हे तुम्हाला करणी सजातीय करणी आहे की विजातीय करणी आहे, लाईक स्टर्ड आहे की अनलाईक स्टर्ड आहे हे ठरवण्यासाठी पण कामं येतं, आणि ह्याच उपयोग तुम्हाला बेरीज करण्यासाठी पण होतो. करणींची बेरीज वजाबाकी. लक्षात येते तुमच्या? आता बघा 250 सांगा त्यापैकी कुणाच्या पाड्यात येतात? 250 जर चेक केले तुम्ही तर परत 25च्या पाड्यातच येतात 250. म्हणून तुम्ही याला काय करा, पहिल्यांदा 25 10 हे 250 आणि मग 25चं उत्तर किती? 5 आणि आतमध्ये 10. याला म्हणतात करणीचं सोपं रूप. सिम्प्लिफिकेशन ऑफ द सर्ड, म्हणजे अर्ध वर्गमूळ निघणे, अर्ध न निघणे. लक्षात ठेवा. आता 112 यांच्यापैकी कुणाच्या पाड्यात येतात? चेक करा. 112 जर तुम्ही चेक केलं ना तर 16च्या पाड्यात येतात बघा. 16 × 112. मग 16चं उत्तर किती येतं? 4. आतमध्ये 2 राहतं 7. तसंच 168 चेक करा. 168 कुणाच्या पाड्यात येतात? 168 तुम्हाला कुणाच्या पाड्यात येतात हे शोधायचं. त्यापैकी कुणाच्या तरी पाड्यात 168 आले पाहिजे. तर बघा कुणाच्या पाड्यात येतात? 168 कळत नाही ना आपल्याला कुणाच्या पाड्यात येतात. याला फॅक्टराईज करायचं थोडंफार. फॅक्टराईज केलं ना तर मग कळतं. 84 इथं बघा इथं. मग 21 × 84 इथं आणि 36 सॉरी 168 कुणाच्या पाड्यात येत आहे ते आपल्याला बघायचंय. ओके बाळांनो, 168 कुणाच्या पाड्यात येतं मी शोधतो ते. बे आणि बे 8 16 45, परत बे आणि इथं 12 साठी 84, परत बे आणि हे 4 × 12 7, परत हे बे आणि हे बे × 4 हे 3 हे 7. तर आता जर तुम्ही इथं कोणता अंक डबल डबल दिसतोय तर 2 6 येतात, म्हणजे 7 × 21 21 42 आणि 42
चोक 168, 42 चोक अवयव पडताय त्याच्यात, बकवास संख्या निघाली. हे बघा मी असे प्राईम फॅक्टर पाडतो बरं का सगळ्यांचे, आणि मग मी याच्यात काय करतो, जे जोड्या जोड्या येतात त्यांना बाजूला काढतो. जोड्या फक्त एकच याच्यात 2ची जोडी, तिला बाजूला काढतात. तर त्याचं उत्तर बनतं 4, आणि हे तिघं जे असतात ना ते एकत्र टाकणार. 7 6 7 42. याचा अर्थ या 168चे अवयव 4 गुणिले 42 पडतात. आता जाऊ दे ते कसं आलं ते तुम्ही नका बघत बसू, कारण एवढे काही असे विचित्र विचित्र अंक परीक्षेला विचारत पण नाही. पण हे 168 यापैकी फक्त 4च्या पाड्यात येत आहे म्हणून 4 घेतलाय आपण, लक्षात ठेवा. आणि 4चं उत्तर 2 येतं आणि आतमध्ये कोण उरतं 42. ओके बा, ते एकदम सोपं आहे. तुम्हाला मी होमवर्कला काही गणित देतो, ते तुम्ही करून दाखवा. 6वं 7वं 8वं 9वं आणि 10वं. ओके, पहिला आहे समजा वर्गमुळात 80, दुसरा आहे समजा वर्गमुळात 98, तिसरा आहे समजा वर्गमुळात 45, चौथं आहे समजा वर्गमुळात 700, आणि 10वं आहे समजा सॉरी 5वं म्हणजे ते तुमच्यासाठी 10वं ते आहे समजा वर्गमुळात 108. बघू आता तुम्हाला जप्त. ओके बाळांनो, लक्षात ठेवा. आता 108चं काय प्रॉब्लेम होणार आहे माहिती का, 108 9च्या पण पाड्यात येतात, 12 9 108, आणि 36च्या पण पाड्यात येतात, 36 3 108. तर तुम्ही 9चा पाडा नाही घेऊ शकत, 36चा घ्या, मोठ्यात मोठा पाडा घ्यायचा आणि एकदम इझी करण्याचा प्रयत्न करा. आणि आता हे तुलना करा. तुलना करा आठवतो का तुम्हाला, कर्णींची तुलना करताना फक्त एकच गोष्टीची काळजी करावी लागते, एक तर सगळं गणित वर्गमुळात पाहिजे, नाही तर सगळं वर्गमुळाच्या बाहेर पाहिजे. आपण काय करतो, जर सगळं गणित वर्गमुळात असेल तर डायरेक्ट तुलना करतो, आणि सगळं गणित जर वर्गमुळात नसेल तर आपण त्याचा वर्ग करतो आणि त्याला बाहेर काढतो. लक्षात घ्या. आता मी याची तुलना नाही करू शकत, पण मी इथे काय करणार, हे गणित घेणार एकदा आणि इथं मध्ये बॉक्स टाकणार बरं का तुलना करताना, आणि मग मी याचा वर्ग करणार, वर्ग करू टेकिंग स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर कसं होतो हे तुम्हाला शिकायचंय बघा. स्क्वेअर कसा होत असतो लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी खूप कन्फ्युजन केलं आणि चुकीचं उत्तर लिहिलं होतं. वर्ग करा म्हणजे या 7चा वेगळा वर्ग करा 49, आणि ह्या 2चा वर्ग 2च राहतो. याचा पण वर्ग करावा लागतो. 7चा वर्ग 49 होतो आणि या वर्गमुळातल्या अंकाचा वर्ग 2च राहतो. आणि इकडे 5चा वर्ग 25 येतो आणि हा 3 जशाच्या तसा राहतो. लक्षात घ्या वर्ग कशी बनते बघून घ्या. 7चा वर्ग करावा लागतो बरं का 49, 7चा वर्ग 49 करावा लागतो आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2च बनतो. 5चा वर्ग 25 करावा लागतो, 3चा वर्ग 3च बनतो. मग यांचा गुणाकार 49 गुणिले किती बनतं 98, आणि यांचा गुणाकार 25 3 किती बनतो 75. मग आता बघा 98 मोठे की 75 98, मग 98 मध्ये तोड करा आणि जे गणित आहे ना आपलं मुख्य गणित त्याच्यात पण इकडे काय करा तोड करा. असं असतं बघा तुलना करायची. लक्षात येते का, ब्रॅकेट नका करत बसू पण समजून घ्या. ओके, आता इथं बघा मी दोन्ही अंक वर्गमुळात म्हणून यांचं वर्ग वगैरे करायची गरज नाही, यांची डायरेक्ट तुलना करता येईल आपल्याला. डायरेक्ट सांगा 247 मोठे की 274 214. वर्ग करायची स्टेपच नाही झाली. इथं बघा पहिली स्टेप तर हीच आहे आपली, गणित जशाच तसं लिहा आणि मध्ये बॉक्स करा. ही पहिली स्टेप आहे. पण आता जर तुम्ही बघितलं ना, आता हा अंक वर्गमुळात आहे पण हा पूर्ण वर्गमुळात आहे का नाही, म्हणून तुम्हाला वर्ग करायची स्टेप करायची. वर्ग करू झालंय आपल्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, लक्षात आहे तुमच्या सगळ्यांच्या. टेकिंग स्क्वेअर. आता जर याचा वर्ग केला ना तुम्ही तर ह्या 2चा वर्ग येतो 4, 7चा 7च राहतो आणि याचा वर्ग डायरेक्ट 28 येतो. आणि मग हे 4 7 28 आणि ते पण 28. आणि आता चेक करा हे दोघं सारखे की कुणी मोठं आहे, दोघं सारखे आले ते, म्हणून इक्वल टूचं साईन करायचं आणि मग हे गणित पण लिहायचं 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28 आणि त्याच्यामध्ये पण असं बरोबरचं चिन्ह भरायचं. थोडं चिडीमिडी झालं, नीट बघा जरा व्यवस्थित बघा. वर्ग कसा झाला तो बघा. बऱ्याच जणांनी काल वर्ग केला तर 2 2 जशाच ठेवलं. 2चा वर्ग 4 होतो हे लक्षात ठेवा आणि वर्गमुळात 7चा वर्ग 7 होता. वर्गमुळातल्या कुठल्याही अंकाचा वर्ग 30 संख्या होत असते, हे लक्षात घ्या. लहान मोठे पान. ओके, आता बघा इथं पण तुम्ही पहिली स्टेप तीच करणार, यांच्यामध्ये असा बॉक्स भरणार आणि लगेच वर्ग करणार. यांच्या वर्ग करू. वर्ग करूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात टेकिंग स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर करा स्क्वेअर यांच्यात. आता जर तुम्ही 5चा स्क्वेअर केला तर 25 बनतो आणि ह्या 5चा 5च राहतो. ह्या 5चा स्क्वेअर 25, ह्या 5चा 5च. लक्षात ठेवा कुणाचा वर्ग बनतो. तसंच ह्या 7चा वर्ग 49 आणि 2चा 2च. मग हे 25 5 125 आणि हे 49 गुणे किती बनतं 98. मग 125 गुणे की 98 125. म्हणून मग आता आपल्या गणितात सुद्धा 5 वर्गमुळात 5 मोठे की 7 वर्गमुळात 2 तर 5 वर्गमुळात 5. लक्षात येते तुम्हाला कसं ठरवायचं, समजलं. आता बघा 4 वर्गमुळात किती 42, 9 वर्गमुळात किती 2,
आपण काय करणार, वर्ग मध्ये बॉक्स वर्ग करू, वर्ग करू. वर्ग का करतोय, कारण एकतर सगळं गणित वर्गमुळात लागतं, नाही तर सगळं वर्गमुळाच्या बाहेर लागतं. वर्ग केलं की सगळं गणित वर्गमुळाच्या बाहेर येतं, म्हणून वर्ग करा. टेकिंग स्क्वेअर करा स्क्वेअर. आता यांचे जर स्क्वेअर केले ना बाळांनो तुम्ही, तर ह्या 4चा वर्ग 16 येतो आणि 42चा वर्ग 42 आणि ह्या 9चा वर्ग 81 येतो आणि 2चा 2च. 4चा वर्ग 16, 42 जशाच तसे, 9चा वर्ग 81, 2 जशाच तसे. यांचा गुणाकार घ्या, 16 दुने 32, 3, 16 चोक 64, 3 67, 672 आणि यांचा जर गुणाकार केला तर 162. 672 कुठे की 162, 672. आणि म्हणून मग आपलं जे गणित आहे 4 वर्गमुळात 42 आणि इकडे 9 वर्गमुळात 2, त्याच्यामध्ये सुद्धा इकडे तुम्हाला काय करावं लागेल, असं तोंड करावं लागेल. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? बघून घ्या तुम्ही, एकदम व्यवस्थित बघा. इथे सुद्धा हे गणित घेतलं मी 5 वर्गमुळात 3 आणि इकडे 9 आणि यांचा मी काय करणार आहे, वर्ग. वर्ग कसा होतो शिकाया, वर्ग कसा होतो एकदम चांगलं शिका. या 5चा वर्ग किती होतो, 25 आणि 3 दशांश आणि या 9चा वर्ग डायरेक्ट 81. आता सांगा मला, यांचा गुणाकार 25 किती बनतो, 75 आणि हा 81. 75 मोठा आहे की 81 मोठा आहे, तर साहजिकच 81 मोठा आहे. मग 81 मोठा आहे म्हणून या गणितात सुद्धा 5 वर्गमुळात 3 मोठा आहे की 9 मोठा आहे, तर 9 मोठा आहे. 9 लक्षात येतं की शेवटची स्टेप कळते का तुम्हाला? शेवटच्या स्टेपमध्ये हे गणित पुन्हा लिहावं लागतं आणि मग चिन्ह द्यावं लागतं. एकदम इझी वाटतं. हा, एक शेवटचं एक बघून घ्या आणि मग तुम्ही करा. हा, पहिलं गणित लिहून घ्या, 7 2 वर्गमुळात 5. आता यांची तुलना करायची मला, म्हणून मला वर्ग करावा लागेल. आता जर मी वर्ग केला तर तुमच्या लक्षात येईल बघा, ह्या 7चा वर्ग 49 येतो आणि ह्या 2चा 4 येतो आणि 5 जशाच्या तसं. 5चा वर्ग निघत नाही, म्हणजे वर्गमुळातल्या 5चा वर्ग 5च असतो. समजतं का तुम्हाला? समजतं का बाळांनो? नीट बघा. 49 जशाच तसे आणि 4 पंचे 20. आता 49 मोठे की 20 मोठे, तर 49. म्हणून 49 कडे तोंड करा आणि ह्या गणितात सुद्धा 49 कडेच, म्हणजे 49 वाल्या अंकाकडे काय करायचं, तोंड करायचं. एकदम सोपं आहे बघा. लहान मोठेपणा ठरवता येईल. कम्पॅरिझन ऑफ द सर्ट्स, कम्पॅरिझन ऑफ द सर्ट्स. आता मी तुम्हाला होमवर्कला गणित देतो बघा. 1 2 3 4 आणि 5 लहान मोठेपणा ठरवा. ओके. आता हे वर्गमुळात 117 आहे आणि हे वर्गमुळात 771 आहे. ते याचं डायरेक्ट ठरवता येईल तुम्हाला. पण हे 3 वर्गमुळात 5 आहे आणि हे 2 वर्गमुळात 7 आहे. इथं वर्ग करावा लागेल. हे वर्गमुळात 81 आहे आणि हे 2 वर्गमुळात 5 आहे. इथं पण वर्ग करावा लागेल. हे 7 आहे आणि हे 3 वर्गमुळात 5 आहे. इथं पण वर्ग करावा लागेल. हे 2 वर्गमुळात 11 आहे आणि हे 3 वर्गमुळात 8 आहे. ओके बाळांनो, तर एवढे सगळे गणित तुम्ही करा. लहान मोठेपणा ठरवा. आता हा आपला कितवा प्रश्न आहे माहिती तुम्हाला? 5वा. आणखी 4 प्रश्न बाकी आहे या सराव संचातले आणि मग हा सराव संच संपेल. ओके ओके बाळांनो, तो पुढचे प्रश्न बघू. मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केले की हा सराव संच खूप मोठा आहे. याच्यामध्ये सगळे 9 प्रश्न आहेत आणि सगळ्या 9 प्रश्नात 9 वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकताय तुम्ही. या धड्याचा सगळ्यात मेन पॉईंट आहे हा सराव संच 1.3 2.3 प्रॅक्टिस सेट 2.3. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नीट कळायला पाहिजे तुम्हाला. आता बघा, 6वा प्रश्न तुम्ही शिकताय सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे तिथं बेरीज दिसली तर बेरीज करा, गुणाकार दिसलं तर गुणाकार करा, वजाबाकी दिसली तर वजाबाकी करा. तर सगळ्यात पहिल्यांदा बेरीज वजाबाकीचा नियम माहिती ना, की त्यांच्या वर्गमुळातला अंक सेमच पाहिजे तरच त्यांची बेरीज होऊ शकते. आणि ती पण कशी होऊ शकते की त्यांचा तो वर्गमुळातला अंक असं कॉमन येतो, तो वर्गमुळातला अंक कॉमन येतो, हा वर्गमुळातला अंक कॉमन येतो आणि राहतं कोण 5 आणि 8 आणि मग 5 आणि 8 किती बनतं 13. झालं उत्तर 13 वर्गमुळात. असं एकदम सिंपल. ओके. आणि बेरीज असली तर बेरीज, वजाबाकी असली तर वजाबाकी. समजा आता हे बघा, 7 वर्गमुळात 2 प्लस 13 वर्गमुळात 2 मायनस 8 वर्गमुळात 2. सगळ्यांचं वर्गमुळातला अंक सेम आहे की नाही? आहे. मग यांची बेरीज होऊ शकते. कशी होऊ शकते बेरीज? यांचा तो वर्गमुळातला अंक काय असतो तो कॉमन काढतात. हा कॉमन बाहेर. मग इथे उरतं कोण? 7 13 आणि वजा 8. आता यांचं उत्तर जर तुम्ही काढलं तर 7 आणि 13 किती बनतात? 20 आणि 20तून 8 गेले तर किती बनतात? 12. म्हणून 12 वर्गमुळात तुमचं उत्तर येतं. लक्षात येते का तुमच्या? बघा नाही का? आता चेक करा. हा वर्गमुळातला 5 आहे, हा वर्गमुळातला 5 आहे, पण हा वर्गमुळातला 5 आहे का? नाही. म्हणजे याचे फॅक्टर पडेल, याचे नाही पडत. म्हणून हे जशाच तसं. 9 वर्गमुळात 5 जशाच तसं, 4 वर्गमुळात 5 जशाच तसं. आणि याला आपल्याला काय करायचंय आता? म्हणजे याला सिम्प्लिफाय करायचंय, याला सोपं करायचंय. जे काही अगोदरच्या प्रश्न ऑलरेडी तुम्ही शिकला. 125 असा कुणाचा गुणाकार आहे? तर 25 5 125. कारण मग याचं उत्तर निघेल.
म्हणजे हे परत जशाच तसं 9 5 जशाच तसं, हे 4 5 जशाच तसं, आणि ह्या 25चं उत्तर 5 निघतं आणि मग वर्गमुळात 5 राहतं. जमेल का? हा, हे कसं झालं कळालं का तुम्हाला? 25 5 125 का केलं कळालं का? कारण 25चं उत्तर 5 निघतं, कारण याचा अर्ध वर्गमूळ काढावा लागतो. लक्ष द्या. आणि मग आता वर्गमुळातला अंक जशाच तसा, आणि मग इथं उरतं कोणतं 9 - 4 अधिक 5. आता 9तून 4 गेले 5 आणि 5 आणि 5 किती बनतात? 10. 10 वर्गमुळात 5. संपलं उत्तर. याची खूप प्रॅक्टिस केली आपण. सेकंड व्हिडिओ याचाच तर होता, लक्षात घ्या तुम्ही. ओके, आता हे बघा, इथं पण तुम्हाला याला फोडावं लागेल. 7 जशाच तसं, ह्या 48ला 16 त्रिक 48 करा, झाली याची स्टेप. ह्या 27ला 9 त्रिक 27 करा, झाली याची स्टेप. 3 तर तसंच ठेवा. सुट्ट एकदम छान व्यवस्थित एकदम लक्षात येते. आता काय होतं, हे 7 येतं आणि ह्या 16चं उत्तर किती निघतं? 4. हे 7 आणि ह्या 16चं उत्तर 4, मग आतमध्ये कोण राहतं? फक्त 3. हे 7 आणि ह्या 16चं उत्तर 4, आतमध्ये 3. हे 9, 9चं उत्तर पण किती? 3, आतमध्ये परत 3. आणि हे 3. आता यांच्यात कॉमन निघेल बघा. लक्षात घ्या, कसं बनतंय कळतंय का तुम्हाला? मला लक्षात घ्या तुम्ही. हे 16 त्रिक 48 का बनवलं कळालं का? कारण 16चं उत्तर 4 निघतं आणि आत राहतं 3. 9 त्रिक 27, 9चं उत्तर 3, आत राहतं 3. ते 3च आहे, म्हणून हे 3 कॉमन निघेल. आणि आता उरेल काय इथे कोण? सॉरी, एक स्टेप करून घेऊ आणखी. हे 728 करायचं राहिले आपलं, ते करा. हे जशाच तसं ठेवा बाकीचं, कारण त्याला काहीच करू शकत नाही आपण. आणि आता कॉमन काढू आपण, हा वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 काय काढू? हा कॉमन काढू. हा कॉमन जर वर्गमुळात 3 काढला तर इथं उरतो कोण? इथं उरतो कोण? 28. इथं उरतो कोण? 3. आणि इथं उरतो कुणीच नाही, म्हणून किती? 1. कारण नसलं म्हणजे 1 असतंच. मग 28 मधून 3 गेले 25 आणि 25 मधून 1 गेले 24. असं एकदम छान आहे. तुम्ही व्यवस्थित जरा समजून घ्या. आता इथला वर्गमुळातला अंक सेमच आहे. हा 7 आहे, हा पण 7 आहे, हा पण 7च आहे. 7 7 सेम आहे सगळीकडे. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? हा 7च कॉमन काढणार ना. आणि मग उरेल काय इथे काही नाही, म्हणजे 1 वजा 3/5 आणि अधिक 2. आता यांची क्रिया मात्र तुम्हाला थोडीशी व्यवस्थित करावी लागेल. यांची क्रिया कशी होते बघा. यांची क्रिया कशी करणार मी? ह्या 1 आणि 2ची बेरीज मी एकदा 3 करून घेणार. 1 आणि 2 किती केलं मी? 3. 1 आणि 2 किती? 3. हे वजा 3/5 अशाच. आता यांची वजाबाकी करताना काय होतं माहिती तुम्हाला सगळ्यांना? यांची वजाबाकी करताना याच्या खाली काही नाही, म्हणजे 1 घ्या. हे 3 कुठून आले कळाले का? 1 आणि 2 किती झाले? 3. हा 1 आणि हा 2 असे मिळून किती झाले? 3. आणि हे जशाच तसं. मग याच्या खाली काही नाही म्हणून किती घ्या? 1. आणि आता पद्धत काय आहे? खालचा गुणाकार खाली, तिरका गुणाकार. 5 1 5, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, आणि 7 जशाच्या तसे. मग 15तून 3 गेले 12, 12/5, हे 7 जशाच्या तसे. जमेल का तुम्हाला? 5 1 5 खाली, 5 3 15, 3 1 3, 15तून 3 गेले 12, 12/5. आणि आता मी तुम्हाला होमवर्कला देतो. हा बाळांनो, लक्ष द्या. थोडे व्यवस्थित सोडवायचे, सोपे होईल त्या. आता 3 वर्गमुळात 13 प्लस 7 वर्गमुळात 13. दुसरं 8 वर्गमुळात 3 प्लस 2 वर्गमुळात 3 मायनस 5 वर्गमुळात 3. तिसरं वर्गमुळात 75 प्लस वर्गमुळात 300 प्लस वर्गमुळात 48. चौथं 2 वर्गमुळात 18 प्लस वर्गमुळात 32 प्लस वर्गमुळात 98. आणि एक लास्ट गणित देतो तुम्हाला मी. 3 वर्गमुळात 80 प्लस 2 वर्गमुळात 125 मायनस 2 वर्गमुळात 45. ओके, तिकडे घुसलो मी डायरेक्ट आता. पण लक्षात ठेवा तुम्ही, हा तुमचा होमवर्क आहे बघा. बेरीज वजाबाकीच्या संदर्भात. ओके, एकदम इझी आहे ना. सिम्प्लिफाय अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेलंच आहे आपण ऑलरेडी. चांगली प्रॅक्टिस करा. काय होतंय, आता मी व्हिडिओ दनादन टाकतोय आणि तुम्ही मागे पडताय भरपूर जण. काही जणांचा आता आपला सराव संच 2.3 चाललाय आणि काही जण मला आता सराव संच 2.1चा होमवर्क दाखवत आहे. तर ते योग्य नाही बाळांनो. दररोजचं होमवर्क तुम्ही दररोज दाखवा, दररोजचा व्हिडिओ दररोज बघा, तर मग सिस्टमॅटिक लिंक चालेल. ओके बाळांनो. आता ही दुसरी क्रिया आहे गुणाकार. गुणाकाराचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे की बाहेरच्या अंकाचा गुणाकार बाहेरच्या अंकाबरोबर, वर्गमुळातल्याचा गुणाकार वर्गमुळातल्या बरोबर. आता 3 एकटाच बाहेर आहे, इकडे बाहेर तुम्ही नाहीच आहे म्हणून 3 जशाच तसं. आणि इथं मात्र 12 आणि 18चा गुणाकार होणार. 12 आणि 18चा. एक तर तुम्ही असं 12 गुणिले 18 दाखवलं तरी चालेल आणि मग खालच्या स्टेपला गुणाकार केला तरी चालेल.
18 दुणे 36, 8 3, 18 1 18 3 21, 216 आला झाला. गुणाकार झाला 18 दुणे 36, 8 3, 18 1 18 3 21, 216. पण आता परत आपल्याला याला काय करायचं असतं माहिती का, त्या वर्ग पाड्यांमध्ये याला काय करायचं असतं, शोधायचं असतं. म्हणजे याला आपल्याला आणखी परत अर्धवर्ग म्हणून निघतं का याचा विचार करावा लागतो. जर तुम्ही विचार केला ना तर 216 36च्या पाड्यात येतात बघा. 36 सक 6 6 36 आहे 36 सक 216. मग मी काय करणार आता, हे 3 आणि याला मी 36 सक करतो. मग 36 सक केलं की काय होतं, या 36चं उत्तर किती निघतं 6 आणि आतमध्ये राहतो फक्त 6. मग हे 3 सक 18, 18 बरोबर 6. हे शिकवलंय मी तुम्हाला वाटेल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी गुणाकार करायला शिकवलंय तुम्हाला. हे बघा गुणाकार एवढाच आहे बाळा, गुणाकार एवढाच होता 3 दशांश तसं आणि यांचा गुणाकार 216 संपला गुणाकार. पण हे पुढचं होता नाही आता. आणि सगळ्यात मेन आहे वर्गमूळ काढता आलं पाहिजे अर्थ. हे बघा हे 3 आणि 7चा गुणाकार 3 7 किती 21 आणि ह्या 12 आणि 15चा गुणाकार 180 येतो. 15 दुणे 30 15 180. परत आता उत्तर तर संपलं, गुणाकार तर संपलं, गुणाकार तर एवढाच आहे. पण याला सोपं करायचं आहे ना, तर मग याला परत अवयव पाडायला लागतात. तर हे 36 पंच 180 अवयव पडतात. 36 5 180 कारण या 36चं उत्तर निघतं बघा. मग हे 21 आणि याचं उत्तर 6 निघालं, आतमध्ये राहिलं 5. मग हे 6 1 6 6 दुणे 12 आतमध्ये राहिलं 5. हे पण चेक करा. हे 3 दशांश तसे याला कुणीच नाही गुणायला आणि 8 45 झाला गुणाकार संपला. गुणाकार संपला. गुणाकार एकदम इझी आहे. गुणाकार एवढाच आहे. पण याला सिम्प्लिफाय करायचं आहे ना तुम्हाला. सिम्प्लिफाय कसं करणार, याला 40ला आता तुम्ही अवयव पाडणार 4 झाले 40. मग हे 3 दशांश तसं आणि या 4चं उत्तर 2 निघणार राईट ना. आणि मग हे 3 दुणे 6 होणार. असं बघा तुम्ही जरा व्यवस्थित बघा. हे बघा गुणाकार फक्त एवढाच आहे 5 दुणे 10 आणि 8 8 64. गुणाकाराचं एवढंच नाही की बाहेरच्या अंकाचा गुणाकार बाहेरच्या बरोबर करा 5 दुणे 10 आणि आतमधल्या अंकाचा गुणाकार आतमध्ये करा 8 8 64. पण सिम्प्लिफाय करताना लक्षात येते की या 64चं पूर्ण उत्तर निघतं 8. 64चं पूर्ण वर्गमूळ निघतं. गुणाकार करायची गरज नाही. 8 80 संपलं. समजतंय का तुम्हाला बघा. हा 64चं जे उत्तर आहे ना ते आता आपण होमवर्क घेतोय बाळांनो. हे 80 कसं ओके. मी होमवर्कला तुम्हाला गणित देतो बाळांनो. 3 वर्गमुळात 5 आणि 8 वर्गमुळात 7 हा एक गुणाकार करा. 2 वर्गमुळात 27 आणि 3 वर्गमुळात 3 हा एक गुणाकार करा. 5 वर्गमुळात 12 आणि 2 वर्गमुळात 6 हा एक गुणाकार करा. आणि 4 वर्गमुळात 7 आणि 3 वर्गमुळात 7 हा एक गुणाकार करा. एवढे 4 गुणाकार तुम्ही करा. एकदम इझी बाळा, जास्त काही टेन्शन नाहीये. मोठा सराव संच आहे, मोठा प्रॅक्टिस सेट आहे, इट्स ओके. पण याच्यात भरपूर गोष्टी तुम्ही शिकताय आणि सगळं वर्गमुळाच्या बाबतीत शिकताय, स्क्वेअर रूटच्या बाबतीत. पुढे हा धडा खूप बेस म्हणून काम आहे. 10वीच्या खूप साऱ्या गणितांमध्ये वर्गमूळ काढायची ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस तुम्हाला कळालं पाहिजे की वर्गमूळ कसा निघतो. ओके बाळांनो. आता हे पुढचं बघ, भागाकार करा, डिवाइड. हे पण नाही दिलेलं आहे. डायरेक्ट वर्गमूळाचं चिन्ह आहे, मोठं चिन्ह घ्या असं 98/2 आणि भागायला तर भाग जातो याला. बेने याला भागलं की 49 उत्तर आणि मग 49चं उत्तर डायरेक्ट 7. 2ने डायरेक्ट भाग घेतला बघायला, 2ने भाग घेतला याला 49. तसंच हे घेतो वर्गमुळात मोठं चिन्ह काढा, 125 वर घ्या, 50 खाली आणि चेक करा हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात. कारण 50च्या पाड्यात तर 125 येत नाही म्हणून तुम्हाला नवीन पाडा म्हणावा लागतो. छोटं करतात त्याला 25 ने 25 5 येतं वर आणि खाली 2 येतं. आता परत यांचं वर्गमूळ निघतं का चेक करा. जर निघालं तर काढा, नाही निघालं तर संपत करा. लक्षात येतंय का तुम्हाला कसं होतंय. हे पण बघा, वरती किती आहे सांगा 54 आणि खाली किती आहे 27. तर 27 दुणे 54, 27 दुणे आहे, 27 दुणे म्हणून 2 राहील. पण ह्या 2चं उत्तर निघतं का आणखी नाही, संपलं. आता हे वरती 310 आणि खाली किती त्याला भागायला 5, तर भागा 5. 5ने जर तुम्ही याला भागलं ना बाळांनो तर तुमच्या लक्षात येईल भागाकार बनतोय 5 × 30 62. आता 62चं उत्तर निघतं का, काहीतरी निघतं का नाही, म्हणून संपलं. समजतंय का. भागाकार एकदम इझी बघा. हे बघा तुम्ही खूप गोष्टी शिकताय करणीच्या संदर्भात या सराव संचामध्ये. लक्षात येते तुम्हाला. आतापर्यंत 8 प्रश्न झाले तरी एक प्रश्न बाकी आहे आपला आणि तोच मेन प्रश्न तुमचा शिकवायचा पण मी बाकी ठेवलेला होता. तो बघा आणि मग आपण आता थांबतो. ओके बाळांनो. तर आता शेवटचा प्रश्न शिकतोय आपण 9वा. हा काही मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत शिकवलेला नाहीये, डायरेक्ट शिकवतोय 9वा आणि याचं होमवर्क पण देतो. हे काय म्हणतंय आपल्याला, छेदाचं परिमेयीकरण करा. याचं परिमेयीकरण करा. आता हा जो नंबर आहे ना हा अपरिमेय आहे, हा इरॅशनल नंबर आहे. म्हणून हा जो छेद आहे हा याला इरॅशनल नंबर म्हणतात, त्याला अपरिमेय संख्या म्हणतात कारण याचं वर्गमूळ निघत नाही.
मग याला आपल्याला रॅशनलाइज करायचंय. रॅशनलाइज करायचंय म्हणजे याला परिमेय बनवायचंय. तर मग काय पद्धत कशी असते बघा. थोडक्यात काय आहे, याचं वर्गमूळ काढून दाखवतो. काय करावं लागतं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. 3 वर्गमुळात 5 येणार, तर याचा वर्गमूळ काढून टाकण्यासाठी काय करतात, याला वर पण वर्गमुळात 5 ने गुणतात, खाली पण वर्गमुळात 5 ने गुणतात. ही स्टेप लक्षात ठेवा तुम्ही. कधी खाली जो पण वर्गमुळातला अंक असेल त्याला वर पण गुणायचं आणि खाली पण गुणायचं. त्यानेच इथं 5 इथं 5 ने गुणायचं, इथं 7 इथं 7 ने गुणायचं, 3 इथं 3 ने गुणायचं, इथं 11 इथं 11 ने गुणायचं, इथं 12 इथं 12 ने गुणायचं. एखाद्या नवीन अंकाने पण गुणू शकता तुम्ही, यानेच गुणायची गरज नाही. नवीन अंकाने पण गुणा, पण असं गुणाकार झाला पाहिजे की खालचं वर्गमूळ पूर्ण निघालं पाहिजे. आता बघा तुम्ही, समजा आता वर तुम्ही जर गुणाकार केला तर हा 3 आणि वर्गमुळात 5 फक्त जवळ येतो, कारण त्यांचा गुणाकार होत नाही, ते फक्त असं जवळ येतात आणि हे 5 किती बनतं 25 बनलं. मग हे वरचं 3 वर्गमुळात 5 जसंच तसं राहतं. या 25चं उत्तर किती निघतं 5. संपलं. काल कसं झालंय समजलेलं तुम्हाला सगळ्यांना. याला छेदाचं परिमेयीकरण म्हणतात. म्हणजे आता वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलंय, पण ते निघण्यासाठी मला हा खटाटोप करावा लागला की खाली जो अंक आहे त्याने वर पण गुणायचं, खाली पण गुणायचं. याला छेदाचं परिमेयीकरण म्हणतात. याला रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर म्हणतात. एकदम इझी आहे. आता इथं चेक करा. वर आहे 1, खाली आहे वर्गमुळात 14. सांगा मला याचं उत्तर काढताना वर पण कितीने गुणाला आणि खाली पण कितीने गुणाला. खाली वर्गमुळात 14 आहे ना, म्हणून वर पण वर्गमुळात 14 ने गुणायचं आणि खाली पण वर्गमुळात 14 ने गुणायचं. आता वरचा गुणाकार तर होत नाही, वर फक्त ते असं बाजूबाजूला येऊन जातं, बाजूबाजूला. पण हे 14 आणि 14चा गुणाकार 196 बनतो बघा. आणि मग हे वरचं जशाच तसं राहतं आणि खाली ह्या 196चं जे उत्तर आहे ना ते किती निघतं 14 झालं. यालाच रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर म्हणतात. छेदाचं परिमेयीकरण म्हणतात. म्हणजे छेदाचा वर्गमूळ काढून टाका सरळ सरळ. आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा, तुम्ही वर्गमुळातल्या अंकाने भागायला शिकताय. थोडक्यात वर्गमुळातल्या अंकाने कसं भागतात त्याच अंकाने त्यांना काय करतात गुणतात. जसं इकडं चेक करा. वर्गमुळात किती सांगा आता खाली 5 छेद वर्गमुळात किती आहे 7. सांगा मग गुणणार कितीने तुम्ही. वर पण वर्गमुळात 7 ने गुणणार, खाली पण वर्गमुळात 7 ने गुणणार. वरचा गुणाकार म्हणजे फक्त जवळ जवळ लिहा आणि खाली साठी किती बनवा 49. मग वरचं जवळ जवळ लिहा आणि खालचं 49चं उत्तर किती करा 7. चेक करा. थोडं गोंधळ होऊ शकतो एखाद्या वेळेस. गोंधळ होऊ नका. हा खालचाच अंक वर खाली घ्यायचा, वरचं जवळ जवळ घ्यायचं, साठी 49 करायचं, 49चं वर्गमूळ 7 करायचं. वरची स्टेप तशाच तशी. चेक करा परत एकदा. वर 6 आहे, खाली 9 वर्गमुळात 3. मग गुणायचं फक्त या वर्गमुळातल्या अंकाने. 9 पण आहे खाली आता, पण जाऊ दे 9 अशी काही घेतली नाही आपल्याला. हा 3 महत्वाचा आहे. मग वर पण वर्गमुळात 3 ने गुणा, खाली पण वर्गमुळात 3 ने गुणा. वर 6 आणि वर्गमुळात 3 जवळ जवळ येईल आणि खाली हे 9 पण, आणि हे 3 त्रिक किती बनेल 9. हे 3 त्रिक 9 बनेल ना. हे 9 तर आहेच, हे थोडं मिक्स अंक आला चुकून, तर लक्षात घ्या तुम्ही. मग वरती 6 वर्गमुळात 3 राहीलच, वर 6 वर्गमुळात 3 राहीलच, खाली हे 9 आणि ह्या 9चं उत्तर किती येतं परत. या 9चं उत्तर किती येतं 3. मग हे वर 6 वर्गमुळात 3 राहीलच आणि हे खाली 9 त्रिक किती बनेल 27. याला तुम्ही छोटं करायचं तर छोटं करू शकता, पण झालंय रॅशनलायझेशन. इझी एकदम. सांगा तुम्ही आता इथं सांगा मला कितीने गुणा. वर्गमुळात 3 ने वर पण आणि वर्गमुळात 3 ने खाली पण. वरती गुणलं तर जशाच तसं आणि खाली गुणलं तर 3 त्रिक 9. वरती गुणलं तर जशाच तसं आणि खालच्या ह्या नावाचं उत्तर येतं 3. झालं. जमेल रे बाळा. खालच्या अंकानेच वर पण आणि खाली पण गुणायचं. हेच गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो, हे मला तुम्ही करून द्या. आज मी प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला होमवर्क दिलाय जवळपास, प्रत्येक प्रश्नामध्ये. तर तो तुम्ही आजच मला जर करून दाखवला तर इट्स ओके. तुम्ही जर 5-6 दिवसानंतर करून दाखवताय मग ते चेक करताना मला खूप टेन्शन होऊन जातं आणि ते व्यवस्थित चेक होत नाही बाळा. त्याच्यामुळे सांगतो, हा लक्ष द्या आणि करण्याचा प्रयत्न करा. सगळीकडे तुम्ही होमवर्क करा. आणि आता बघा, आता तुम्ही आजचा आपला हा सराव संच 1.3 झालेला आहे, 2.3 झालेला आहे. आता 2च सराव संच बाकी, सराव संच 2.4 आणि 2.5. मग आपला हा धडा संपणार आहे. हा धडा जरा आपण खूप स्लो घेतोय आता, तर तुम्ही बघा, व्यवस्थित समजून घ्या, चांगलं समजून घ्या आणि होमवर्क नक्की दाखवा. आता अर्ध्याच्या वर धडा झालेला आहे आपला. ओके.